सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आता एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगण्यासाठी इथं उभे आहे. जून 18 तारखेला, जून म्हणजे आता पुढच्या महिन्यात म्हणजे येणाऱ्या महिन्यात जून 18 तारखेला नेट एक्झाम होणार आहे. नेट एक्झाम होणार आहे. त्याचा एक टाइम टेबल आज NTA प्रकट करण्यात आलेले आहे. जूनमध्ये होणारी ही जी नेट परीक्षा आहे, ह्या परीक्षांचं त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे 18 तारखेला ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. एकूण 81 विषय ह्याच्यात असणार आहे. 81 विषयामध्ये त्यांनी ऑफलाईन परीक्षा घेणार, परंतु 2 शिफ्टमध्ये घेणार आहेत. 2 शिफ्ट म्हणजे एक सकाळचा शिफ्ट आणि दुपारचा एक शिफ्ट. म्हणजे पहिला शिफ्ट आणि दुसरा शिफ्ट. 18 तारखेला पहिला शिफ्ट होणार आहे. बघा, पहिलं शिफ्ट होणार आहे 9:30 ते 12:30पर्यंत. सकाळी 9:30 ते 12:30पर्यंत म्हणजे 3 तासाची ही एक परीक्षा असणार आहे. ह्याच्यात एकूण 42 विषयांचा इथं परीक्षा असणार आहे. 42 विषय. ओके, त्या विषयांच्या यादीसुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. सकाळी सत्रात कोणकोणते विषय, उदाहरणार्थ मराठी विषय सकाळी आहे, कन्नड विषय सकाळी आहे, कॉमर्स विषय सकाळी आहे. सकाळी असलेले विषय कोणता आहे, तुमचा विषय कोणता आहे हे बघा व्यवस्थित. आणि दुपार, आफ्टरनून म्हणायचं का इव्हनिंग म्हणायचं, दुसरा शिफ्ट आहे. हे दुसरा शिफ्ट 3 ते 6 वाजेपर्यंत. या दुसऱ्या सत्रात 41 विषयांचा परीक्षा होणार आहे. ओके, आणि उदाहरणार्थ इंग्रजी विषयांचा इथं असणार आहे, इकॉनॉमिक्स विषयांचा. जे काय तुमचा विषय आहे ते एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. पहिला लिस्टमध्ये कोणकोणते विषय आहे आणि दुसऱ्या विषयात कोणकोणते विषय आहे. ओके, आणि हे जे 18 तारखेला परीक्षा होणार आहे त्याचा ॲडमिट कार्ड येणार आहे कधी, 10 दिवसापूर्वी. पण ॲक्च्युली 10 दिवसापूर्वी काय येणार आहे तर हे येणार आहे इंटिमेशन ऑफ सिटी ऑफ एक्झाम सेंटर. आता तुम्ही कोणतं शहरात पेपर देणार आहात त्याचा माहिती 10 दिवसा अगोदर तुम्हाला NTA कळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड येणार आहे. ओके, ही आहे आजचा ठळक आणि महत्त्वाचा विषय. आणि हे जे विषय आहे, विषयांचा PDF तुमच्याकडे आता ग्रुपमध्ये आले असेल. पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणतं आहे, 42 विषय. पहिल्या शिफ्टमध्ये आहे फिलॉसॉफी, इतिहास, कॉमर्स, सोशल वर्क, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, म्युझिक, हिंदी, कन्नडा, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, अरेबिक, लिंग्विस्टिक, नेपाळी, मराठी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, राजस्थानी, जर्मन, जापनीज, ॲडल्ट एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, अरब लिटरेचर, इंडियन कल्चर, लॉ, बुद्धिस्ट, कंपॅरेटिव्ह स्टडी, डान्स, क्रिमिनॉलॉजी, कंपॅरेटिव्ह लिटरेचर, विमेन स्टडी, व्हिज्युअल आर्ट, जॉग्रफी, सोशल, मेडिसिन, कोंकणी, कॉम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, टुरिझम, संथाली, सिंधी. हे 42 विषय पहिल्या सत्रात. आणि दुसऱ्या सत्रात इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, एज्युकेशन, डिफेन्स स्टडी, होम सायन्स, पॉप्युलेशन स्टडी, मॅनेजमेंट, मैथिली, बंगाली, मल्याळम, तेलुगू, उर्दू, इंग्लिश, चायनीज, डोगरी, मणिपुरी, आसामी, गुजराती, पर्शियन, लेबर वेलफेअर, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मास कम्युनिकेशन, म्युझिओलॉजी, आर्किओलॉजी, ट्रायबल लँग्वेज, फोक लिटरेचर, संस्कृत ट्रेडिशनल, फॉरेन्सिक सायन्स, पाली, काश्मीरी, इलेक्ट्रॉनिक सायन्स, पॉलिटिक्स, प्राकृत, ह्युमन राईट, बोडो, योगा, हिंदू स्टडीज, इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक नवीन विषय ह्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलं आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम. ओके, हे दुसरा सत्र. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. अगोदर मी तुमच्या क्षमा मागतो, कारण ह्या 3 दिवसात महाराष्ट्राची सेट एक्झामचा निकाल जाहीर होणार आहे असं मी यूट्यूबमध्ये सांगितलं होतं. हे सांगण्याचं कारण, मी सेट भवनाला जेव्हा मी दुपारी 28 तारखेला दुपारी मी फोन केलं होतं, त्यावेळी तिथले मॅडमसुद्धा आम्हाला
की 2-3 दिवसात रिझल्ट 100% रिझल्ट डिक्लेअर होईल सर म्हणाल्यानंतर मी हा व्हिडिओ केला होतो. त्यांच्यावर माझा विश्वास होता आणि म्हणून मी तुमच्यासमोर सांगितलं आणि तुमचाही माझ्यावर विश्वास होता. रिझल्ट लागला नाही. काय टेक्निकल प्रॉब्लेम असेल विद्यापीठाकडून किंवा सेट भवनाकडून. ओके, आता रिझल्ट कधी येईल तुम्हीच विद्यापीठांना किंवा संपर्क साधून सेट भवनाला संपर्क साधून स्वतः तुम्ही पण विचारू शकताय. सॉरी फॉर हे चुकीचं माहिती म्हणायचं काय म्हणायचं, परंतु मी क्षमा मागतो. ओके, रिझल्ट येईल तेव्हा येईल. परंतु आता हे नेटसाठी जी परीक्षा आहे ह्या परीक्षेसाठी आपण एकदम जोरदारमध्ये तयारी करा, तरच तुमचा रिझल्ट येतो. अजून 18 दिवस तुमच्या हातात आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि रिझल्ट काढा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.